तर मग मित्रांनो, गुड मॉर्निंग. तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण आलो आता जेजुरी. तर जेजुरी सकाळी सकाळी आपलं आगमन झालेलं आहे आणि आपण चालू आहे आता भंडारा घेऊन माळावर, म्हणजे की दर्शन घ्यायला. पहिले नव्या गडावर जाऊ, मग जुन्या गडावर जाऊ. तर चला मग भेटूया रस्त्यानं वर गेल्यावर. सकाळी सकाळी आपण आता जेजुरीला चाललो नाही. तर सकाळी सकाळी कोणी जास्त लोक राहत नाही. हे पण बघू शकता तुम्ही. रात्री मी आलतो ना, तर भरपूर अंधार होता. अंधार म्हणजे की भरपूर लोक होते. सकाळी सकाळी बघू शकता तुम्ही, कोणीच नाही आहे. हा दम पण खूप येऊन राहिला सकाळी सकाळी. हा बापरे, हे बघा, हे लय उच्च आहे बरं मित्रांनो. तर चला जाऊया वरती, बघूया काय काय नाही, काय काय नाही. तर इकडून आलो मी आता, इकडे जाऊया वर. आपण आता इथं भरपूर वर आलेलो आहे आणि बघू शकता की मी घेतला 50 रुपयाचा भंडारा. तर आपण आता ह्या मंदिरावर वर जाऊन राहिलेलो आहे. आणि इथं पण एक मंदिर आहे मित्रांनो, हे बघा. काहीतरी असं आतमध्ये. तर चला जाऊया वरती. मित्रांनो, आता आपल्याला माहीत झालं की वर आरती झालेली नाही आहे, म्हणजे आपण डायरेक्ट आरतीलाच चाललो आहे. तर हा फायदा असतो आपल्या इथं थांबण्याचा. आपण रात्रभर इथं थांबलो होतो. तर झाला मग, दम तर खूप आलेला आहे, पण आता वर जाऊया आणि बघूया काय होते काय नाही. तर मग मित्रांनो, आपण आता गाडात एंटर झालेलो आहे. तुम्हाला एकदा मी बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. तर हे बघा, आपण इथून आत आलो आहे आणि इथून आता वर चाललो आहे. ही गाडात जायचा दरवाजा आहे, आत जायचा. हे बघा मंदिर. या मंदिर काही अजून उघडलं नाही वाटते, अजून पूजाच राहिली. हे खंडोबाचे डॉक्स. इथं बाहेर जायचा मार्ग आहे. पण आपण आता नेमकंच तर आलो आहे. इथे दीपमाल चतवले जाते. हे बघा तुम्ही, इथं सगळं आहे. इथं परिसरात फोटोग्राफी नाही आहे, पण आता लोक येतात त्याच्यासाठी. हे बघा किती मोठी सतरंजी आहे. हे बघा, सूर्य कोणी उगला आहे आज. हे बघा मित्रांनो, जेजुरी. इकडे तळ आहे ना मित्रांनो, इकडून बी एक तळ आहे, तुम्हाला दाखवतो मी नंतर ते. हे बघा, इथं रस्ता झाला आहे मित्रांनो, पहिले रस्ता नव्हता इथं. इथं पण देवाचं स्थान आहे काहीतरी. हे बघा, असतोय दर्शनाला डायरेक्ट जाता येत आहे. आता नाही तर लय गर्दी असते मित्रांनो. मी तुम्हाला इथलची गर्दी दाखवीन. सकाळी सकाळी आलो ना, तुम्हाला इथलची गर्दी दाखवतो मी. आता बघा, जास्त काही गर्दी नाही आहे. आपण डायरेक्ट चाललो आहे आता आतमध्ये. हे बघा, दीपस्तंभ. हे इथून वर पायऱ्या जायच्या आत. आत काही व्हिडिओ काढता येणार नाही, त्याच्यामुळं इथंच बंद करून टाकू. भेटूया आता दर्शन करून आले. तर ते संपलेलं आहे, म्हणजे किरसिंग घेऊन आता आपण बाहेर आलेलं जाते. आता जुन्या गडावर जसं की ते थांबू गिंबू आणि मग नंतर तर तुम्हाला मी तर थोडंफार परिसर दाखवतो. हे इथं कुठून लाईन लागेल राहते दर्शन घ्यायला, कुठून नाही, तर हे तुम्हाला मी इथं दाखवतो. इथं बघा मित्रांनो, हा आता आतला मार्ग आहे. म्हणजे की इथून ज्या लाईन लागेल राहते, पण कधी कधी तर इथून पण लाईन लागेल राहते दर्शन घ्यायसाठी. आणि आपण जर बघितलं ना, तर हे लय मोठं आहे मित्रांनो, खूप टाईम लागतो इथं दर्शन घ्यायला. तर आपलं दर्शन नाही तर लई लवकर झालेलं आहे. हे काय काय माहिती, इथे लिहायला पाहिजेत ना कोणता मार्ग काय आहे काय नाही, पण इथं काही नाही लिहिलं आहे चित्र. तर चला मग, तुम्हाला एकदा बंद परिसर हिंडवतो मी आणि मग दाखवतो की कसं. मित्रांनो, कोण जर विचारलं ना खंडोबाचं मंदिर कोणीकडे आहे, तोंड कोणीकडे आहे, सूर्याचं जिकडून सूर्य उगतोय ना तिकडंच खंडोबाचं मंदिराचं तोंड आहे असं सांगायचं, जिकडून सूर्य उगतोय तिकडं. कारण की इकडं आल्यावर खालतं तर सगळ्यालाच होतं आहे, असं नाही की कोणाला नाही. पण त्या काळात मंदिर बांधलेले मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही की किती स्ट्रक्चर भारी बांधलेलं. तर आताचे इंजिनियर बी फेल होती याच्या. हे बघा तुम्ही, जसंच्या तसंच आहे. हे बघा, पिण्याची पाण्याची व्यवस्था इथं कुठंतरी. तर असंच जाऊ बी आपण पाहत तिकडं पण दाखवतो मी तुम्हाला. मित्रांनो, जे मंदिर बाहेरून दिसतंय ना, ते असं आहे. आपण आता हे टाकणं चालू केलं आहे. हात बघू शकता माझा कसा झाला आहे, तर पूर्ण पिवळा झाला आहे.
आणि हे जे डॉग्स आहेत ना, तर हे खंडोबाचे डॉग्स आहेत मित्रांनो. हे बघू शकता, हे जे मंदिर आहे आत त्याने व्हिडिओ काढू दिला नाही मला, मी प्रयत्न केला होता पण चला काही नाही. हे बघू शकता तुम्ही इकडे किती भांडारा जमा झालेला आहे इथं. तर चला मग काहीतरी इथं जर सग बसूया, दर्शन घेऊया आणि मग बघूया काय करायचं. गर्दी जरा वाढून राहिली मित्रांनो आता. तर मग मित्रांनो आपण सकाळी जे आलतो ना, तर इथं बघू शकता काही गर्दी नव्हती. आता बघू शकता किती गर्दी झालेली आहे इथं. हे बघा तुम्ही, आपलं लगेच दर्शन झालं या आधी, आता दर्शन होईना. तर हे बघा, दर्शनासाठी टाईम लागला आता. तर गर्दी खूप वाढली इथं. आपल्याला जायचं आता जुन्या गडावर. चला येऊया पटकन जाऊन. हा दरवाजा आहे आत जायचा, हे बघू शकता तुम्ही. आपण आलोय आता त्या गडावरून इकडं खाली. आता चालू आहे आपण ह्या इकडं, ते जुनं गड आहे कुठंतरी असं म्हणतात. तर चला मग. हे बघू शकता हे डॉग सीट इथं वन विभागाने दिले काहीतरी. हे बघू शकता इथं हे काहीतरी आहे. काय आहे? ग्लोबल वॉर्मिंग. त्या गाड्यावरून आपण आता चला आलो. इथं रस्ता होता मित्रांनो, आता इथं रस्ता आपला कट झालेला आहे. हे बघू शकता तुम्ही, इथं रस्ता कट झाला ना. आता ह्या दुगड्यांनाच आपल्याला तर वर जाणं आहे. आणि आपल्याला जायचं मित्रांनो त्या टोकावर, ते तिथं. तर चला मग जाऊया. उठत बसत कसं का जाणं होईना इतक्या वर. तो राजा शासनच कसं करत होता मला तर तेच कळलं ना. एखादा बारीन घोडागिडा जर दमला त्याचा बिचारायचा तर चालत जाणं लागत असं बाप्पा बिचार. जवळ आहे का ते? हे बघा मित्रांनो, जेजुरी इथून अशी दिसते. आणि तो नवागड आहे, म्हणजे की तिथं कटाळा आला असं त्याला राज्य करायचं. मग इकडं आलं ते खाली जरा. तर चला मग. दमला आला आहे ना मित्रांनो. हे बघू शकता रस्ता कसा येतं, आणि आपल्या पास चप्पल पण नाही आहे. तर तुम्ही बघू शकता की माणसाच्या मनात श्रद्धा आणि भक्ती जर असली तर माणूस काही बी करू शकतो. तर त्याचं जे तो उदाहरण आहे मी स्वतः, कारण की मला. तर चला मग भेटूया डायरेक्ट पुढं गेल्यावर. तिकडे गेल्यावर दाखवतून तुम्हाला मी काही नवीन विशेष दिसते काही नाही. तर मग मित्रांनो, जेजुरी काही अशी दिसते इथून. थांबा मी तुम्हाला बॅक. मित्रांनो, जेजुरी काही अशी असते आणि गड अजून भरपूर वर लांब राहिलेला आहे. आपण अजून अर्ध्या म्हणतात पण नाही आलो. तर त्याला दर मुक्काम चालला आहे आपला. याच्यानंतर मित्रांनो आपल्याला एका इंटरेस्टिंग ठिकाणी पण जायचं आहे, ते पण मी तर तुम्हाला सांगणार आहे. चिमण्यांचा आवाज येऊ राहिला मित्रांनो. तुम्ही बघू शकता किती सुनसान इलाका आहे. काहीच नाही आहे इकडं, झाडं झुडपं काहीच नाही आहे. सरकारनं याच्यामध्ये झाडं झुडपं तर लावायला पाहिजेत ना, तितकं तर करू शकते सरकार. हे बघू शकता लय जागृत ठिकाणी मित्रांनो. आणि आताचा जो काळ आहे ना, हा काळ चालू आहे 2026. म्हणजे की थोडेफार पैसे जर याला खर्च केले तर हे याचं पण मंदिराचं काम चांगलं होऊन जाते. आणि आपले जे पूर्वीचे जे लोक राहते मित्रांनो, ते सगळे देवधर्म करणारेच होते. तर थोडंफार इकडे लक्ष घालावं असं म्हटलं म्हणणे. तर चला मग मित्रांनो, इथून आता चाललो आहे आपण वर. असा घाम येऊ राहिला ना काय सांगाव. चला भेटूया आता तिकडं वर गेल्यावर. नो हे उघड जो इकडे आहे ना, तर हा इकडे आहे. इथून आत येऊन लागत्यात. इथं मस्तपैकी काहीतरी करेल. तर तुम्ही बघू शकता की तिकून एक रस्ता करेल मित्रांनो, म्हणजे गाड्या डायरेक्ट तिकडे जातात. ते बघू शकता तुम्ही. तिथं आपल्या यष्टा काही जर का असलं समजा कोणाच्या क्लुजर तिथं मस्त व्यवस्था आहे. आणि तिथून पण गडावर जाता येते जुन्या, म्हणजे इकडून मग नव्या गडावर याचा काही संबंधच नाही राहत ना, लांब राहता येते इथं. तर असं काही नियोजन इथं मित्रांनो आहे. तिकून पण एक करेल आणि इकून पण एक. तिकून बघू शकता हा सगळा पैशाचा खेळ आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता की तिकडे गाड्या जातात म्हणजे की पैशावाले लोक जातात जास्त करून तिकडं. पायऱ्या करेल इकडून जे लोक येतात ना, तर ते डायरेक्ट श्रद्धानं मनाने येतात. पण इकडं हे बघू शकता तुम्ही, रस्ता तर सोडा काहीच नाही आहे जाण्यासाठी. हे बघू शकता कसे कडे रस्ते पायाला. तर चला मग, हे काय झाड घेऊन चला जाऊया पटकन वर, बघूया. हे बघू शकता हे डॉगीस आहे. इकडे बघू शकता पाण्याचं धरण दिसतं मित्रांनो इकडं कुठंतरी. हे बघू शकता किती मोठा डोंगर आहे तिकडं. तर चला मग भेटूया पुढे गेल्यावर. बघू शकता की घाम किती आलेला आहे. आणि इथून जेजुरीचे कसं दिसतंय तर मग मी तुम्हाला एकदा दाखवतो. तर हे बघा जेजुरी अशी दिसते इथून. तिथं गाड्या उभ्या राहतात. ती शाळा आहे.
तर आहे ना आता काहीतरी बरं वाटायला लागले कारण की गर्दी सुरू राहिला इथून. तर हे बघा की इथून अजून रस्ता नाही, आता पुढे गेल्यावर मस्त रस्ता आहे. तर रस्त्यात गेल्यावर सांगतो मी तुम्हाला कसं काय इथलचं वातावरण कसं नाही. तर चला मग जाऊया पटकन. आपण आता नव्या गडावर इंटर झालेलो आहे, म्हणजे की आलेलो आहे. तुम्ही बघू शकता अजून पुढे राहिलेलं आहे मित्रांनो. इथून नेमकंच आपण आता आलो. इथं दुकान की नाही आता तिकडे तर काहीच नव्हतं दिसत. लई लांब आलो आहे बाबा आपण. चला मग जाऊया तिकडं, बघूया काय होतं इथं. तर मग आपण आता मंदिरामध्ये आलेलो आहे आणि इकडं बघू शकता की इकडं हे बघू शकता हे मंदिर आहे आणि इथं पण मंदिर आहे. इथं भारी लागेल मित्रांनो दर्शनाची. हे बघा इकडं पण जाऊन एकदा बघूया आपण काय येतं. मागच्या बारीने इकडं आलतो ना मी, तर असे माझ्या मागं ते हे लागले होते बा कुत्री. मग मी इकडून वापस गेलतो. चला एकदा जाऊन बघू इकडं काय आहे काय नाही तर मग मित्रांनो आपण आता निघलो इथून वापस, कारण की आपलं इथलं दर्शन गिर्शन सगळं झालेलं आहे. तिकडं काही व्हिडिओ काढू दिले नाही मित्रांनो मला, तिकडे लोक आहे ना, त्याच्यामुळे तिकडे काही व्हिडिओ काढू शकलो नाही मी. तर आता इकडं लांब आलो आहे खाली दर्शन गिर्शन घेऊन. तर तुम्ही एकदा रस्ता, हा रस्ता आहे मित्रांनो आणि ह्या रस्त्यानं आपण चाललो आहे आता. हे बघा खासच देवकर नाही मित्रांनो हा. हे बघा हा ह्या रस्ता आहे, एकूण एक रस्ता आहे दगडायचा. हे बघा हा रस्ता आहे. हे बघा आता खाली उतरायचं आपल्याला. हे बघा हा रस्ता आहे. लय बेजार आहेत जिंदगीत. जर का लय टेन्शन असेल कोणाचं तुम्हाला मित्रांनो, आणि तुम्हाला टेन्शन जर का दूर करायचं असेल ना, तर मित्रांनो मी तुम्हाला सांगेन की तुम्ही या एक दिवस जेजुरीला. इथं जास्त काही सुविधा नाही. यानंच माणूस परेशान होतोय, तर बाकीचे सगळे टेन्शन माणसाचे दूर होतात आणि सगळं चांगलं होतंय. चला मग उतरूया इथून खाली आणि जाऊया तिकडं. काहीतरी मला भूक लागली मारण्याची, जेवण करायला लागेल. हे एकदा रस्ता दाखवतो मी तुम्हाला कसा आहे. हे बघा हा रस्ता मित्रांनो जेजुरीवर जायचा. हे बघा इकडे गाड्या गुड्या उभ्या राहायचं आहे, ते दिसते तिथे ते. आणि हा आहे मित्रांनो तो गड. आपल्याला त्या तिथं जायचं आहे अजून लांब. तर चला भेटूया पुढे गेल्यावर.